तर लास्ट लेक्चरला आहे ना आपण टायमर्स बघितलेले. टायमर्स नंतर आपण प्रॉमिस वगैरे बघितलेलं की प्रॉमिस जावास्क्रिप्टचं प्रॉमिस कसं चालतं. आपल्याला 3 स्टेजमध्ये प्रॉमिस रिटर्न करतं की पहिल्यांदा ज्यावेळेस आपण एखादं काम करतो तर आपल्याला 3 स्टेज असतात की पेंडिंग, फुलफिल्ड आणि रिजेक्ट. जर एखादा आपल्याला रिस्पॉन्स पाहिजे असेल तर तो पहिल्यांदा येतो पेंडिंग स्टेजमध्ये, नेक्स्ट येतो तुमचा फुलफिल्डमध्ये आणि जर रिजेक्ट झाला तर रिजेक्टमध्ये येतो. असं आपण लास्ट लेक्चरला प्रॉमिस बघितलेलं. त्यानंतर प्रॉमिसची गरज का वाटते की सिंक्रोनस जावास्क्रिप्ट आपलं काय की सिंक्रोनस प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पण जर आपण जसं की टायमर्स वगैरे जे काय काय आपल्याला एपीआय कॉलिंग असेल ते जर फंक्शन वापरले तर जावास्क्रिप्ट असिंक्रोनसपणे चालतं की कोणतं पण काम कधी पण करतं. मग त्यासाठी आपल्याला प्रॉमिस ही कन्सेप्ट लागते. त्यानंतर आपण बघितलेलं की एक्सेप्शन हँडलिंगमध्ये देन कॅच आणि फायनली वगैरे आपण बघितलेलं की कसं कसं असतं. त्यानंतर ट्राय कॅच एरर वगैरे ते आपण बघितलेलं. त्यानंतर असिंक्रोनस प्रोग्रामिंग बघितलेलं की असिंक्रोनस प्रोग्रामिंग काय असतं की सलग प्रोग्रामिंग झालं पाहिजे आणि कोणतं फंक्शन जर डिले होत असेल तर त्याला अवेट वगैरे आपण सिंटॅक्स वापरून आपण त्याला थांबवू शकतो. असं आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. यात कोणाला काय डाऊट नसेल तर वन टाईप करा. तर आजचं आपलं लेक्चर आहे ना मोस्ट इम्पॉर्टंट आणि लास्ट लेक्चर आहे जावास्क्रिप्ट. याचा जो बेस आहे ना आजचा, जर नीट लक्ष दिलं तर तुम्हाला पूर्णपणे अँग्युलर वगैरे सगळं समजेल. आणि अँग्युलरमध्ये पण पुढे जाऊन जर जॉब करायचा असेल ना तर आजचा सगळा हा बेस आहे. बेस जर कळला नाही तर पुढचं सगळं अवघड होणार आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या की आज आपल्याला काय काय बघायचं आहे की आपल्याला जेसन काय असतं बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला फेच एपीआय बघायचे आहेत आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट डिफॉल्ट हे सगळं आपल्याला बघायचं. डिफॉल्ट फंक्शन काय असतं तर पहिलं असतं की व्हॉट इज जेसन. व्हॉट इज जेसन. जेसन स्टँड्स फॉर जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. ओके. जेसन काय की जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन हा त्याचा सिंटॅक्स झाला. पण जेसन आता जर आपण रेस्टफुल एपीआय जर बघितलं, रेस्टफुल काय असतं की रेस्ट एपीआय. आता रेस्टफुल आपल्याला पुढे बघायचं आहे की रेस्ट एपीआयचा जो सिंटॅक्स असतो जो आपल्याला रिस्पॉन्स वगैरे भेटतो, रेस्ट एपीआय रिस्पॉन्स रिटर्न जेसन फॉर्मॅट. ओके. जेसन एक फॉर्मॅट आहे. आता जेसनचा फॉर्मॅट कसा असतो की तो ऑब्जेक्ट पण असू शकतो आणि आपला ॲरे पण असू शकतो. आता ऑब्जेक्ट कसा, जसं जावास्क्रिप्टचा जो ऑब्जेक्ट असतो ना की व्हॅल्यू स्पेअरमध्ये तसा असू शकतो आणि ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स पण असू शकतो की ॲरेमध्ये आपल्याला मल्टिपल गोष्टी वगैरे भेटतात. त्याच्यासाठी असतं. जेसन कुठे कुठे वापरतात जसं की सांगितलं मी डेटा सर्व्हरवरून डेटा स्टोअर्स इन सर्व्हर देन सर्व्हर क्लायंट कम्युनिकेशन. ओके. आता सर्व्हर क्लायंट काय असते की जसं की माझा काहीतरी डेटा असेल, माझी जी माहिती असेल, जी कॉलेजमध्ये जी माहिती असेल ती माहिती कुठेतरी माझ्या भारतीय विद्यापीठ किंवा आपलं कोल्हापूर युनिव्हर्सिटीला वगैरे माझी माहिती असेल. जर मला जर डेटा वगैरे बघायचा असेल किंवा मी ऑनलाईनला त्यांच्या वेबसाईटला जाऊन माझा जो पण काय ॲडमिशनचा फॉर्म असेल, रजिस्ट्रेशन असेल किंवा जी माझी फी भरलेल्याच्या वगैरे काय रिसिप्ट्स असेल ते सगळा डेटा कुठं असणार आहे तर माझा असणार आहे कोल्हापूर युनिव्हर्सिटीला आहे. पण मला ऑनलाईन जर बघायचं असेल तर तो डेटा काय झाला याचं सर्व्हरवरती त्यांनी टाकला असेल आणि तो डेटा जर मला पाहिजे असेल ना तर मी माझ्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा वेबसाईटवरती जाऊन मी माझं लॉग इन करून डेटा वगैरे आपण बघू शकतो. पण जो येणारा डेटा असतो ना आपला तो जेसन फॉर्मॅटमध्ये असतो. जेसन म्हणजे काय, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. जेसनमध्ये हा जो फॉर्मॅट आहे ना जास्त मोस्टली ऑब्जेक्ट फॉर्मॅट येतो. ऑब्जेक्ट ऑफ ॲरेज असतील किंवा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्समध्ये आपल्याला मल्टिपल डेटा येतो, त्याच्यावरती आपल्याला ऑपरेशन करून वगैरे आपण करू शकतो. ओके. आता सिंगल ऑब्जेक्ट कसा असेल त्याचा, सपोज सिंगल सिंगल ऑब्जेक्ट नेम आणि इथे एक जेसनचं एक वाक्य आहे की जेसन
JSON keys always, okay, ALWAYS, always double quote फॉर्मॅट. नेक्स्ट काय आहे की आपलं याच्यातच पुढे लिहू. सेकंड काय की स्ट्रिंग व्हॅल्यूज ऑल्सो डबल कोट्स. आणि थर्ड वन आपल्याला आफ्टर लास्ट प्रॉपर्टी यूज COMM कॉमा आपल्याला वापरायचा आहे. की जसं की आता माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, सिंगल ऑब्जेक्ट, त्याच्यात व्हॅल्यू कशी असणार की डबल कोटमध्ये की असणार त्याची. सपोज नेम ही त्याची झाली की, आणि त्याची व्हॅल्यू काय असेल, पहिल्यांदा नेम असेल स्ट्रिंगमध्ये, तर मी इथे ओमकार टाकेन, कॉमा सेपरेटेड. नेक्स्ट असेल त्याचं एज. आपण नॉर्मल ऑब्जेक्ट कसा करतो की जर त्याची की असेल ती विदाउट डबल कोट आपण वापरतो, आणि त्याची जी व्हॅल्यू असेल ती ॲज अ ऑब्जेक्टमध्ये दोन्हीकडे सेम व्हॅल्यूला फॉर्मॅट आहे. फक्त जेसनची जी की असते ना ती फक्त आपल्याला डबल कोटमध्ये लागते. त्याचं एज असेल, एज सिंगल कोट, आणि एजला व्हॅल्यू असेल 22. नंबर्स डबल कोटमध्ये नाही दिले तरी चालतात. आणि त्याचा सपोज कोर्स असेल कोलन डबल कोटमध्ये BCS, असा त्याचा सिंगल ऑब्जेक्ट झाला. ओके, एक व्हॅल्यू घेतली आपण, त्याचा सिंगल ऑब्जेक्ट झाला. आता ऑब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ॲरे पाहिजे, आणि ॲरेमध्ये आपल्याला ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स पाहिजे असतील. तर ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स कसं दिसणार ते की ऑब्जेक्ट त्याची की व्हॅल्यू, सपोज स्टुडंट्सचा आपल्याला एक ॲरे भेटणार आहे. ओके, आणि या ॲरेमध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट्स भेटणार आहेत. सपोज पहिला ऑब्जेक्ट असेल त्याची ID कॉमा 1 नाही कोलन 1 असेल, कॉमा सेपरेटेड सेकंड व्हॅल्यू त्याचं नेम असेल कोलन ओमकार, कॉमा सेपरेटेड सेकंड ऑब्जेक्ट सपोज राहुल असेल, आणि त्याची जी ID आहे सेकंड असेल. असा आपल्याला डेटा वगैरे स्टोअर होतो, आणि हा डेटा आपल्याला यूज करून आपण बाइंडिंग वगैरे ऑपरेशन वगैरे करून मल्टिपल आपण घेऊ शकतो. ओके, आता नेक्स्ट काय आहे की आपल्याला जेसन सर्व्हर काय असतो, जेसन सर्व्हर. आता जेसन सर्व्हर काय आहे की आपल्याला जसं NPM नोड पॅकेज मॅनेजर आहे ना, तसं आपल्याला एक जेसन सर्व्हर असतो. आणि तो सर्व्हर काय करतो की आपल्याला रन टाईमला जर आपण लर्निंग फेजमध्ये आहे आणि आपल्याला जर बॅकएंडवाला आपल्याला कंपनी गेल्यानंतर API वगैरे देत नाही, तर आपण डेमो API क्रिएट करून त्याचा डेटा आपण बाइंड करू शकतो. आणि त्यानंतर ज्या ॲक्च्युअल आपल्याला बॅकएंडवाल्याच्या API वगैरे आपल्याला बाइंड होतील, बाइंड म्हणजे आपल्याला डेटा वगैरे ॲक्च्युअल भेटेल, तो डेटा आपण फ्रंट एंडला बाइंड करू शकतो ॲज इट इज. त्यासाठी आपण डेमो जेसन सर्व्हर क्रिएट करणार आहे, आणि त्याच्यामध्ये आपण API वगैरे आपल्याला डेटा स्टोअर करून CRUD ॲप्लिकेशन पूर्ण घेणार आहे जेसन सर्व्हरचा. की जेसन सर्व्हर जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन सर्व्हर नीड्स नोड. आता नोड काय आहे की आपण जसं जावास्क्रिप्टचा प्रोग्राम ब्राउझरच्या बाहेर रन करण्यासाठी आपल्याला नोड लागतं, तसंच जेसन सर्व्हर रन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा नोड लागतं. आता नोड कसं चेक करायचं आहे का, जसं मी सांगितलेलं मागच्या वेळेस तसंच नोड -v डाउनलोड करून व्हर्जन त्याचं चेक करायचं, आणि नोड पॅकेज मॅनेजर त्याचं एक व्हर्जन बघायचं. हे दोन असतील तर आपल्याला नोड पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल ही कमांड आहे. इथं जेसन सर्व्हर इन्स्टॉल कमांड. आता ही कमांड काय आहे की आपली नोड पॅकेज मॅनेजर NPM इन्स्टॉल, आणि त्याच्यानंतर -g काय करतं की ग्लोबली पूर्ण PC मध्ये हायफन त्याचं पॅकेजेस वगैरे ते स्टोअर करतं. नेक्स्ट काय आहे की जेसन सर्व्हर, जेसन -सर्व्हर
हे त्याचं पॅकेजचं नाव आहे. ही जी कमांड जर तुम्ही टाकली टर्मिनलला तर ॲटोमॅटिकली तुमचं जेसन सर्व्हर रन होणार आहे. cmd कमांड कॉपी पेस्ट केलेली npm install -g जेसन सर्व्हर. आता ते इन्स्टॉलिंग होत आहे. जर नोड असेल तर ते इन्स्टॉल होणार, नोड नसेल तर नाही होणार, ती काळजी घ्यायची आहे. ओके. चेंजेस 120 पॅकेज इन 30 सेकंड माझ्याकडे ऑलरेडी होतं त्यामुळे त्याने चेंजेस केले. आता मला याचं जे जेसन सर्व्हर आहे ते इन्स्टॉल झाले की नाही कसं चेक करायचं, तर जेसन -सर्व्हर -v जेसन सर्व्हरचा व्हर्जन. ओके. 0.17.4 जेसन सर्व्हरचा आता माझं तो व्हर्जन आहे की 0.17.4. आता मला काय बनवायचं आहे की डेटाबेस. ओके. जेसन सर्व्हर काय करतो, थोडक्यात डेटाबेसच आहे. जेसन सर्व्हर लाईक डेटाबेस अँड ऑल्सो रेस्ट APIs. आता हे दोन्ही पण एकत्रच येतात. जसं तुमचा डेटाबेस आणि जेसन सर्व्हरचे जे रेस्ट API असतात ना, ते दोन्ही एकत्र करण्याचं काम काय करते, तुमचा जेसन सर्व्हर करतो. जसं की मी एक फाईल बनवतो db.json, एक्सटेन्शन आपल्याला जेसन पाहिजे db.json. आता याच्यात आहे ना आपल्याला ऑब्जेक्टमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचे असतात. ऑब्जेक्टमध्ये जसं की स्टुडंट्स, त्याची झाली की, आणि मला याची जी व्हॅल्यू आहे ना ती मला ॲरे ऑफ ऑब्जेक्ट पाहिजे. तर पहिलं असेल ID :1 ओके. ID एक्सपेक्टेड कॉमा बरोबर तर आहे, बघूया. फिक्स नको, जेसन कॉमा 1 : नेम, आणि नेम नंतर त्याची व्हॅल्यू असणार आहे स्ट्रिंगमध्ये. तर ओमकार कॉमा इथं एक्सटेन्शन जेसन सर्व्हर घेऊ. तर त्याने एरर दिला नाही, म्हणजे की माझं जे हे आहे एक्सटेन्शन ते काहीतरी चुकीचं आहे. एक्सपेक्टेड कॉमाच. ओके. ऑफ तर आहे ऑटो सजेशन. नेक्स्ट आहे कोर्स COURSE आणि डबल कोटमध्ये BCS. तरी म्हणलं मला वाटलेलंच की आपला ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे ना. ओके. तर इथं झालं ओमकार. नेक्स्ट आहे राहुल, त्याचा ID असेल सेकंड. BCS नंतर तो असेल MCSला. असा आपण डेटाबेस केला. आता मला काय करायचं आहे, जेसन सर्व्हर कॉल करायचा आहे. तर जेसन सर्व्हर कॉल कसा करणार, ही झाली तुमची इन्स्टॉलेशनची प्रोसेस. क्रिएट फाईल नेम .json एक्सटेन्शन. इथं नेक्स्ट स्टेप असणार आहे अँड स्टोअर्स जेसन फॉर्मॅट डेटा. आता त्याच्या पुढं हाऊ टू स्टार्ट जेसन सर्व्हर. तर जेसन सर्व्हर कसा स्टार्ट करायचा, जेसन -सर्व्हर त्याच्या नेक्स्ट -WATCH वॉच, आणि तुमच्या फाईल नेम. इथं फाईल नेम ज्या पण तुम्ही फाईलमध्ये जेसन फॉर्मॅट ठेवला आहे, आणि नेक्स्ट असते हे ऑप्शनल आहे.
इथं आहे ना ऑप्शनल कमांड आहे किंवा OPTIONEL. जर नाही दिलं तर बाय डिफॉल्ट पोर्ट घेतं. इथं काय असणार आहे तुमचा, सपोज हायफन पोर्ट. पोर्ट म्हणजे काय असतं, आपल्याला एखादा जसं एखादी एक इंडेक्स डॉट एच टी एम एल असेल फाईल, इंडेक्स डॉट एच टी एम एल फाईल आहे आपली, आणि इथं H1 टॅगमध्ये हॅलो लिहिलं, सेव्ह केलं. आता हे गो लाईव्ह केल्यानंतर आहे ना, आपल्याला बघा इथं पोर्ट नंबर दिला, त्या एक्सटेन्शन काय दिला आपल्याला, हा पोर्ट नंबर दिला ना, तसा आपल्याला डेटाबेस चालू करायचा आहे. म्हणजे थोडक्यात असं का समजा की आपल्याला एक बॅकएंड चालू करायचं आहे, आणि बॅकएंड आपल्याला कोणत्या पोर्टवरती चालू करायचं आहे ना, त्याची ती कमांड आहे की हायफन पोर्ट आणि स्पेस आपल्याला किती नंबरवर पाहिजे. सपोज मला 3000 पोर्ट नंबरवरती माझा असा सर्व्हर चालू झाला पाहिजे. तर जेसन हायफन सर्व्हर स्पेस हायफन वॉच WATCH स्पेस फाईल नेम db.json स्पेस हायफन पोर्ट. कोणत्या पोर्टवर पाहिजे, 3000 पोर्टवरती. ओके, तर आपला पोर्ट नंबर वगैरे चालू झालाय. त्यानं मग आपल्याला असं काहीतरी लोडिंग डेटाबेस डन, आणि आपला हा पोर्ट नंबर चालू झालेला आहे. टाईप यस टू एंटर एनी टाइम टू क्रिएट अँड स्नॅप ऑफ द डेटाबेस वॉचिंग वगैरे. आता याच्यावरती मी कंट्रोल प्रेस केलं आणि क्लिक केलं, तर आला का माझा जो डेटा आहे तो मला ॲज इट इज जेसन फॉर्मॅटमध्ये भेटला. ओके, असं आपल्याला डेटाबेस मल्टिपल असू शकतो. इथपर्यंत जर कळालं ना की डेटाबेस कसा, तर त्याच्या पुढे जाऊ आपण की जेसन आपला स्टोर सुरू झाला. जेसन आपण डेटाबेस वगैरे क्रिएट केला थोडक्यात, आणि डेटाबेसचा आपण एपीआय थ्रू आपण ऍक्सेस पण केला. एपीआय कोणती झाली आपली, ही जी पोर्ट नंबर आहे ना, लोकल होस्ट HTTPS लोकल होस्ट 3000 आणि /स्टुडंट काय आहे की आपला डेटाबेस मधला एखादा टेबल आहे. सपोज आपण काय केलं, एक डेटाबेस क्रिएट केला आणि स्टुडंट नावाचा टेबल आहे, त्याच्यात आयडी एक कॉलम आहे आणि त्याची व्हॅल्यू 1 आहे. तुमचा कॉलम नेम आहे आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, ओमकार आहे. कॉलम नेम कोर्स, त्याची व्हॅल्यू असेल BCS. असा मल्टिपल आहे. प्रत्येकाचा कॉलम नेम ID, प्रत्येकाचा कॉलम नेम असेल त्याचा की व्हॅल्यू वगैरे राहुल असेल, काय मल्टिपल असू शकतील. असा आपण एक डेटाबेस क्रिएट केला आणि त्याच्यात एक टेबल केला, कोणता, स्टुडंट नावाचा एक टेबल क्रिएट केला. इथं मला वाटलं कॉमा की लॉग इन नावाचा डेटाबेस आहे. ओके, आणि या लॉग इनमध्ये त्याचे मल्टिपल, पहिल्यांदा तर तो ID असेल, डबल कोटमध्ये ID असेल, :1 आणि कॉमा सेपरेटेड त्याचा युजर नेम, युजर नेम असेल ॲडमिन, आणि त्याचा पासवर्ड डबल कोटमध्येच पासवर्ड देऊ शकतो आपण की A123 असं काहीतरी पासवर्ड आहे. हा असा एक युजर नेम झाला. असे मल्टिपल असतील प्रत्येकाचा. आता सपोज इथे ॲडमिन आहे, इथे सपोज असेल सुपरवायझर, नेक्स्ट असेल सुपर ॲडमिन, असं काहीतरी आपल्याला 3 रोल्स आहेत की एक ॲडमिन आहे, सुपरवायझर आहे आणि सुपर ॲडमिन असेल. त्याचे पासवर्ड सगळ्यांचे सेमच आहेत. आता मला हा जर ॲक्सेस करायचा असेल ना, हा जो टेबल आहे, हा टेबल मला ॲक्सेस करायचा आहे, तर मी काय करणार, टेबल नेम आहे ना, हे टेबल नेम इथं या स्टुडंटच्या जागी पेस्ट केलं, एंटर मारलं, आला का मला सगळा जो युजर नेम असेल, त्याचा पासवर्ड असेल, तो सगळा डेटाबेस मला ॲक्सेस झाला. ओके, आता मला काय पाहिजे की यांना सगळ्यांना आहे ना रेस्ट एपीआय. आता रेस्ट एपीआय काय असतं, रेस्ट इज इक्वल टू रिप्रेझेंटेशनल स्टेट STATE ट्रान्सफर. आता रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर काय असतं की आपल्याला
4 मेथड्स असतात मेन. आता 4 मेथड्स काय असतात की आपल्या गेट, जिथं जिथं गेट असेल कॉमा, आता गेट काय असतं की डेटा गेटिंग, जसं की तुमचं SQL मध्ये इन SQL SSMS किंवा MySQL म्हणून इन MySQL सिलेक्टची क्वेरी असते ना, सिलेक्टची क्वेरी SEL, सिलेक्टची क्वेरी आपल्याला काय करते, डेटा घेऊन येते, तशी तुमची सिलेक्टची क्वेरी असते, तर त्याला आपण गेट म्हणू शकतो. नेक्स्ट असेल तुमचं पोस्ट. आता पोस्ट काय करतं, सेंडिंग पॅरामीटर, सेंडिंग डेटा अँड रिसिविंग रिस्पॉन्स, त्याला पोस्ट म्हणतात. काहीतरी आपण पाठवतो आणि आपल्याला काहीतरी रिस्पॉन्समध्ये ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तो आपल्याला रिसिव्ह भेटतो, त्याला बोलतात की पोस्ट. नेक्स्ट असतं पुट. आता पुट म्हणजे काय की जस्ट लाईक अपडेटिंग डेटा इन MySQL, अपडेटची क्वेरी. ओके. नेक्स्ट असते तुमचं डिलेट. आता डिलेट जसं SQL मध्ये असतं ना, MySQL मध्ये, तसं तुमचं डिलेट असतं, जस्ट लाईक डिलेट. हे आहे आपल्याला APIच्या मेनली 4 स्टेट असतात, की गेट, पोस्ट, पुट आणि डिलेट. आता जसं मी सांगितलं की रेस्ट जसं API असतात ना, तशा मल्टिपल API असतात. जसं की आता रेस्ट आहे, परत त्यानंतर PostgreSQL वगैरे असतं, त्यानंतर सोप API वगैरे असतं. तर सोप API काय असतं की आपल्याला फ्रंट एंडला काहीच ऍक्सेस नसतो, जो पण ऍक्सेस असतो ना तो जावा किंवा .NET सारख्या किंवा पायथॉन सारख्या फ्रेमवर्कमध्ये आहे ना, तो आपल्याला अप्लाय करायला लागतो, आणि त्याच्या थ्रू मग आपल्या वेब सारख्या त्या टेक्नॉलॉजी आहेत, जसं अँग्युलर असेल, रिॲक्ट वगैरे असेल, त्यानंतर आपल्याला थर्ड पार्टी थ्रू आपल्याला API त्या कॉलिंग होतात. डायरेक्ट जर अँग्युलरमध्ये जर आपण सोप API वगैरे कॉल करायला गेलो ना, तर आपल्याला तो ऍक्सेसिबल नसतं. ओके. आता यांना ऍक्सेस कसं करायचं की जसं लॉग इन मध्ये सपोज आता पुट आपण करायचे आपल्याला काय, किंवा एकच डेटा पाहिजे, तर आला का युजर ID मला पाहिजे 1 नंबरचा, त्याच्यावरती काय तर मला अपडेट करायचं आहे, तर त्यावेळेस काय असणार आहे की माझा युजर ID 1 असेल, त्यावेळेस मला ॲडमिनचा पासवर्ड बदलायचा असेल, काय तर त्याचं युजर नेम बदलायचं असेल. हे झालं तुमचं पुटचं क्वेरी वगैरे. ओके. आणि त्याच्या पुढची एक कन्सेप्ट लागणार आपल्याला की API झाल्या HTTP. आता HTTP म्हणजे काय असतं की हायपर टेक्स्ट, HYPERTEXT, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर, TRANSFER, ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता प्रोटोकॉल म्हणजे काय की एखादा आपण कम्युनिकेशन करतो, HTTP काय करते की एक हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. कम्युनिकेशन कसं आहे की आपण आता मराठी लँग्वेजमध्ये बोलतोय, सपोज मी मराठी बोलतोय, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलताय, तशा टाईपमध्ये आपलं कम्युनिकेशन झालं ना, तर आपल्यामध्ये जे कम्युनिकेशन असेल, आता मी सपोज तोंडी बोलतोय, मी नंतर सपोज रात्री मला काय वाटलं मी मेसेजवर बोलेन किंवा एखाद्या व्हिडिओ कॉलवर बोलेन, तर ते आपलं काय झालं, कम्युनिकेशन झालं. कम्युनिकेशनला काय म्हणू शकतो आपण, HTTP इज लाईक कम्युनिकेशन. जसं ब्राउझर टू सर्व्हर कम्युनिकेशन, ब्राउझर आणि सर्व्हर मधलं जे कम्युनिकेशन करायला आहे ना, आपल्याला HTTP लागतं. आणि जेवढं सगळं आपला ब्राउझर चालतो ना, तो सगळा आपला HTTP वर चालतो, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल वरती. आता त्या HTTP वरती आहे ना आपल्याला स्टेटस कोड असतात, स्टेटस कोड्स. हे तुम्ही जर नोट्स काढत असाल तर पाठच करा, ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल. जसं की 200 कोड असतो, 200 म्हणजे ओके रिस्पॉन्स असतो. नेक्स्ट असतो सपोज आपला 201, तर क्रिएटेड, CREATED. नेक्स्ट असतो आपला 400 म्हणजे बॅड रिक्वेस्ट. सर्व्हर आपला जर बंद असेल ना, तर
ब्रॅड रिक्वेस्ट वगैरे किंवा काहीतरी बॅक एंडला इश्यू असतो त्याला, त्यावेळेस आपल्याला 400 असतो. नेक्स्ट असतं 401. आता 401 काय असतं, अनऑथोराइज्ड. आता अनऑथोराइज्ड म्हणजे मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं दोन दोन लेक्चर पूर्वी की माझा फ्रंट एंड सपोज मी फ्लिपकार्टचं ॲप्लिकेशन आहे किंवा एकच सेकंड F10. तर जसं मी सांगितलं की 200 ज्यावेळेस रिक्वेस्ट येते, ज्यावेळेस आपण हायपर HTTP ज्यावेळेस रिक्वेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल वापरतो त्यानंतर आपल्याला कम्युनिकेशन थ्रू आहे ना ब्राउझर टू सर्व्हर आपल्याला स्टेटस कोड भेटतात. आता स्टेटस कोड कुठे भेटतात की इन नेटवर्क टॅब. नेटवर्क टॅबमध्ये आपल्याला स्टेटस कोड भेटतात, जसं की 200 कोड असेल, 201 असेल, 400 असेल, 401 असेल, 404 असतो, असे मल्टिपल असतात. त्यातले हे 5-6 जे मला माहिती आहेत ते फक्त सांगतो की 404 असेल तर नॉट फाउंड. जर आपण काहीतरी ॲक्सेस केलं तर 404 नॉट फाउंड असतं आणि 50 असतं की सर्व्हर एरर. सर्व्हर एरर. आता मी सांगितलेलं की अनऑथोराइज्ड 401 म्हणजे काय, अनऑथोराइज्ड म्हणजे जसं मी एखादं ॲप्लिकेशन मी बनवतोय आता की फॉर इन्फो सिस्टीम नावाचं मी ॲप्लिकेशन बनवतोय, तर फ्रंट एंड माझा फॉर इन्फो सिस्टीमचा असणार, बॅक एंड पण माझा फॉर इन्फो सिस्टीमचा असणार. सपोज भविष्यात एखाद्या कोणत्या तरी इन्स्टिट्यूटनं सेम आपल्यासारखी एक वेबसाईट बनवली, पण त्यांनी फ्रंट एंड ॲज अ त्यांचा वापरला, पण ते काय बोलले की ॲज अ बॅक एंड आपल्याला फॉर इन्फो सिस्टीमचा वापरायचा आहे. पण मी जोपर्यंत ऑथोराईज करत नाही माझ्या बॅकएंडला, मी ऑथोराईज करत नाही तोपर्यंत त्यांना ॲक्सेसिबलच नसणार. का तर जे डोमेन नेम असतं ना, जे आपलं .com वगैरे असतं, जे डोमेन नेम, एकच सेकंड, सर्च इंजिन गुगल, जसं फ्लिपकार्ट आहे तसं हे काय झालं, एक डोमेन नेम झालं. सपोज ॲमेझॉन असेल, ओके, तर हे काय झालं, ते त्यांचे दोन वेगवेगळे सर्व्हर झाले. फ्लिपकार्टवाल्यांचे API ॲमेझॉनवाले वापरू शकत नाहीत, ॲमेझॉनवाल्यांचे फ्लिपकार्ट वापरू शकत नाहीत. तशा टाईपमध्ये जी आपल्याला रिक्वेस्ट भेटते ना 401 ते अनऑथोराइज्ड असते. ओके. आता HTTP हेडर्स काय असतात की ज्यावेळेस आपण एखादी रिक्वेस्ट पाठवतो, ओके, तर बॅकएंडला कसं कळणार की ही या ब्राउझरनं रिक्वेस्ट पाठवल्या किंवा या सर्व्हरवरनं रिक्वेस्ट पाठवल्या ना, तर आपला बाय डिफॉल्ट ब्राउझर आहे ना आपल्याला हेडर्स वगैरे ऍड करतो किंवा आपण कस्टम हेडर्स पण आपण ऍड करू शकतो. जसं की त्यातला मेन असतात की मेथड्स. हेडर्समध्ये मेथड म्हणजे ज्या मी तुम्हाला 4 मेथड सांगितल्या ना, गेट, पोस्ट, पुट, डिलीट, त्या झाल्या तुमच्या मेथड्स. नेक्स्ट असतं तुमची URL की असा तुमचा पेलोड जातो की मेथड प्लस URL. नेक्स्ट काय असतं तुमचा हेडर्समध्ये भरपूर काय काय येतं. आणि थर्ड वन आहे की तुमची बॉडी. जर आपल्याला काहीतरी डेटा पाठवायचा आहे तर आपल्याला बॉडी वगैरे येते. आता हेडर्समध्ये काय येतं, जसं की कंटेंट टाईप, कंटेंट स्लॅश टाईप असतं आणि कोलन ॲप्लिकेशन जेसन असं काहीतरी आपण देतोय की आपलं जे ॲप्लिकेशन आहे ॲज अ जेसन आहे का काय, म्हणजे आपण जो कंटेंट पाठवणार आहे तो जेसन फॉर्मॅट आहे का तुमचा PNG, आपण इमेजेस पण पाठवू शकतो ना डॉकर थ्रू वगैरे. तर आपला जो फॉर्मॅट आहे तो जेसन फॉर्मॅट आहे का किंवा PNG आहे किंवा TXT फॉर्मॅट आहे, जो टेक्स्ट आहे ना काही पण तो TXT फॉर्मॅट आहे. तशा टाईपमध्ये आपण बघू शकतो. ओके, इथपर्यंत कळालं असेल ना की हेडर्स वगैरे आपण. आता आपल्याला लास्ट बघायचं आहे की फेच. हे जे सगळं आतापर्यंत जे बेसिक सगळं ह्याच्या मागची जी थिअरी घेतली ना, आता फक्त हे सगळं या फेच API मध्ये आपल्याला वापरायचं आहे. इथपर्यंत कळालं असेल. आता मला काय करायचं आहे की सपोज index.html मध्ये वापरू, H2 टॅगमध्ये स्टुडंट लिस्ट वापरू. जो आपला डेटा आहे ना तो लिस्टमध्ये आपण वगैरे दाव. स्टुडंट लिस्ट नावाचा एक H2 टॅग घेतला. त्याच्यानंतर एक बटन घेऊ, जो बटनला क्लिक केल्यानंतर गेट स्टुडंट किंवा लोड स्टुडंट करू. लोड स्टुडंट बटनचं नाव देऊ आणि याला याच्या ऑन क्लिकला गेट स्टुडंट्स नावाचं फंक्शन कॉल होतंय. ओके, गेट स्टुडंट नावाचं फंक्शन कॉल होतंय.
आता ते फंक्शन कॉल झाल्यानंतर आपल्याला डेटा दाबायला लागेल. तर एक अनऑर्डर्ड लिस्ट घेऊ आणि त्या अनऑर्डर्ड लिस्टला एक आय डी देऊ. आय डी काय देऊ? स्टुडंट STUDENT लिस्ट, स्टुडंट लिस्ट असा आपण एक आय डी देऊ. आता आपला ॲक्च्युअल जो जावास्क्रिप्टचा कोड आहे ना, तो कोड आपल्याला टाईप करायचा आहे. की पहिलं एक असतं की इथं पेज, इथं तुमचा येतो डबल कोटमध्ये URL, की तुम्हाला जो डेटा घ्यायचा आहे स्टोअर केला तो ॲज आपल्याला एक API भेटली थोडक्यात, की ही जी लिंक आहे, ही जी लिंक आहे ना थोडक्यात ही API. आता ज्यावेळेस आपण ही कॉल करणार ना ॲज अ API, ती आपल्याला डेटा देणार. तसं आपण फेच जावास्क्रिप्टचे आहे ना, हे बेसिक आहे. जसं की प्रत्येक, आता तुम्ही जाऊन पुढे रिॲक्ट शिकशिला किंवा भरपूर शिकशिला तर तर तुम्हाला त्यांच्या इनबिल्ट लायब्ररी भेटणार. लायब्ररी म्हणजे जसं अँग्युलरमध्ये आहे ना, HTTP क्लायंट म्हणून एक लायब्ररी आहे. इन अँग्युलर HTTP क्लायंट लायब्ररी फॉर API कॉलिंग, ॲडिंग हेडर्स वगैरे, यासाठी त्यांची एक लायब्ररी आहे. इन रिॲक्ट ॲक्सियस म्हणून आहे, और रिॲक्ट नाही, सेपरेट लायब्ररी आर युज्ड मेनी फ्रेमवर्क्स. ॲक्सियस, ओके. ॲक्सियस जी लायब्ररी आहे ती आपल्याला इन्स्टॉल करून आपल्याला वापरू शकतो. सेम जसं अँग्युलरचे HTTP क्लायंट आहे ना, तसं आता इथं तुमचं सेपरेशन होईल, की ज्यावेळेस अँग्युलरमध्ये तुम्ही HTTP क्लायंट वापरशीला, रिॲक्ट जसं मी सांगितलं, रिॲक्ट काय आहे तुमची लायब्ररी आहे आणि अँग्युलर काय की फ्रेमवर्क आहे. त्याचा जो डिफरन्स असतो ना, जसं तुमचं रिॲक्टला आहे ना इनबिल्ट ॲक्सियस लायब्ररी नाही, त्याला एक्सटर्नल ॲक्सियस लायब्ररी यूज करावी लागते. तसं अँग्युलर फ्रेमवर्क काय आहे की HTTP क्लायंट सारख्या अशा मल्टिपल लायब्ररी आहेत त्याच्या फ्रेमवर्कच्या अंडर येतात. पण रिॲक्ट का जसं लायब्ररी राहिलं, की जसं मी सांगितलं की अँग्युलर फ्रेमवर्क का म्हणायचं आणि रिॲक्टला एक लायब्ररी का म्हणायचं, तर इथं एक मी डिफरन्स सांगितलं. असे मल्टिपल डिफरन्स आहेत. जर तुम्ही गुगल वगैरे करून जर इन डेप्थ जर जाणार असाल तर तुम्ही त्याला समजून घ्या की अँग्युलरमध्ये जशी HTTP क्लायंट एक लायब्ररी आहे ना, तशा मल्टिपल लायब्ररी आहेत ज्या रिॲक्टमध्ये नाहीत. रिॲक्टमध्ये बाहेरच्या लायब्ररी एक्सटर्नल वापरायला लागतात, जसं की ॲक्सियस वगैरे असेल. पण आता हे झालं आपलं कधी, ज्यावेळेस फ्रेमवर्क आली, जशा लायब्ररी आल्या. पण बिफोर फ्रेमवर्क्स इनबिल्ट जावास्क्रिप्ट फंक्शन, ओके. जावास्क्रिप्टमध्ये एक फंक्शन आहे त्याला बोलतात इज फेच. आता फेच काय आहे की फेच इज युज्ड फॉर API कॉलिंग अँड इट्स असिंक्रोनस फंक्शन किंवा प्रॉमिस म्हणू शकता तुम्ही त्याला. प्रॉमिस आहे. प्रॉमिस काय करतं, आपल्याला 3 स्टेटमध्ये डेटा देतं. जसं की कंटिन्युअस आपल्याला पेंडिंग स्टेटमध्ये असेल, किंवा तो आत्ता रिजेक्टेड असेल, किंवा फुलफिल्ड असेल. फेचचा 3 रिस्पॉन्स काय येते की पहिला रिस्पॉन्स आहे पेंडिंगमध्ये. नेक्स्ट त्याची स्टेट असते की जर तो सक्सेसफुल झाला तर फुलफिल्ड, आणि जर रिजेक्ट झाला तर रिजेक्टेड वगैरे. आता हा तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारू शकतात की अँग्युलरमध्ये जर असं आपण HTTP क्लायंट वापरतो तर प्लेन जावास्क्रिप्टमध्ये काय वापरतात, तर फेच वापरतात. आता हे बऱ्यापैकी माणसांना माहीत नसतं की आपल्याला फेच API थ्रू आपण प्लेन जावास्क्रिप्टमध्ये आपण API कॉलिंग करू शकतो. का तर डायरेक्ट माणसं फ्रेमवर्क शिकायला जातात. जर हे बेसिक जर नॉलेज नसेल ना तर पुढे जाऊन भरपूर अवघड आहे. ओके. आता फेचमध्ये आपल्याला फेच वापरायचं आहे. तर असिंक्रोनस एक फंक्शन घ्यायचं, कारण की फेच API काय आहे, आपलं एक प्रॉमिस आहे जे कंटिन्युअस आपल्याला अवेट वगैरे आपल्याला वापरायचं आहे. असिंक कीवर्ड, त्यानंतर फंक्शन कीवर्ड, असिंक फंक्शन FUNCTION. आता फंक्शन नेम कोणतं आहे की गेट स्टुडंट नावाचं फंक्शन आहे, त्याची बॉडी. आता हे फंक्शन काय करते की एक रिस्पॉन्स जनरेट करते. लेट रिस्पॉन्स इज इक्वल टू, आता रिस्पॉन्स कधी येणार आहे आपल्याला की फेच API, आणि त्याला आपण URL आहे बाय डिफॉल्ट. इथं अजून एक वाक्य आहे की बाय डिफॉल्ट
फेच FETCH इज कॉलिंग गेट मेथड, म्हणजे विदाउट त्याची जर मेथड आहे आपण जर डिक्लेअर केली नाही तर तो गेट म्हणून ॲज अ तो इंटरनल त्याचं ब्राउझरचं फंक्शन आहे की तो गेट म्हणून कॉल होतो. आता नेक्स्ट काय की आपल्याला कोणत्या टेबलमधनं आणायचं आहे, तर मला स्टुडंट नावाच्या टेबलमधनं डेटा आणायचा आहे. ओके, तर इथं जी स्टुडंट आहे STUDENT स्टुडंट्स नावाचा, ही जी API आहे त्याची मी लिंक कॉपी केली आणि इथं डबल कोटमध्ये पेस्ट केली. तर त्याची लिंक बघा काय झाली की HTTP जसं सांगितलं की मी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता हे माझं ब्राउझर आता सर्व्हरला कॉल करणार. सर्व्हर कुठे आहे, हा जो DB.json आहे ना तो जेसन सर्व्हर आहे आणि हे index.html माझं ब्राउझरवरती रन होणारं एक वेब पेज आहे. ओके, ह्या API ला कॉल केल्यानंतर मला डेटा भेटणार आहे, तो मी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला, कोणत्या, रिस्पॉन्स नावाच्या. आता इथं जर मी अवेट वापरलं नाही तर ते असिंक्रोनस वर्क होतं, जसं मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं प्रॉमिसमध्ये. त्यासाठी आपल्याला अवेट वापरायचं आहे की जो पण रिस्पॉन्स येत नाही ना तोपर्यंत थांब, मग किती पण वेळ लागू दे. ओके, आता नेक्स्ट काय करायचं आहे, आलेला जो रिस्पॉन्स आहे, आलेला रिस्पॉन्स आपल्याला जेसनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर लेट स्टुडंट्स एक व्हेरिएबल घेऊ इज इक्वल टू अवेट फंक्शन. आता अवेट कधीपर्यंत कर, आलेला रिस्पॉन्स. ओके, डॉट जेसन इनबिल्ट मेथड आहे. ओके, आलेला रिस्पॉन्स त्याला जेसनमध्ये कन्वर्ट कर. हे काय की जसं आपण ॲरेच्या मेथड वापरल्या की डॉट लेंथ वगैरे काढण्यासाठी किंवा त्याला कन्वर्ट टू अप्पर केस, कन्वर्ट टू लोअर केस वगैरे असतं ना, तसं डॉट जेसनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आहे ना त्याची इनबिल्ट मेथड आहे डॉट जेसन आणि त्याचे फंक्शन ब्रेसेस. आता स्टुडंटमध्ये आपल्याला डेटा येणार आहे. नेक्स्ट काय करायचं आपल्याला की लेट लिस्ट एक व्हेरिएबल घेतलं इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. आता कोणती ID आहे, हा जो स्टुडंट लिस्ट आहे ना ती आपल्याला ID, कारण की या अनऑर्डर्ड लिस्टमध्ये आपल्याला जो आलेला डेटा आहे स्टुडंटचा तो दावायचा आहे. डबल कोटमध्ये स्टुडंट लिस्ट. आता हे व्हेरिएबलमध्ये घेतलं. नेक्स्ट काय केलं, याच्या आतमध्ये बाय डिफॉल्ट मला नल करायचं आहे, तर मी काय करणार, लिस्ट डॉट इनर HTML. ओके, इनर HTML आहे त्याला नल क्रिएट केलं. तर त्याच्या पुढचं फंक्शन की आपल्याला जो आलेला डेटा आहे त्याच्यावरती मला ऑपरेशन करायचं आहे. तर जसं मी लास्ट लेक्चर डन, आपल्याला फॉर इच लूप वापरायचं आहे. तर फॉर इच लूप कशावरती वापरायचं, तो आलेला जो जेसन फॉर्मॅट आहे ना त्याच्यावरती वापरायचं आहे. तर ते पण सांगतो. आलेला जो स्टुडंट्स आहे, हा जो स्टुडंट्समध्ये डॉट फॉर इच. ओके, फॉर इच लूप, आणि त्या फॉर इच लूपमध्ये असा लूपचं बिहेवियर असतं. ओके, आता या लूपमध्ये जसं मी सांगितलं की तो ॲज अ फंक्शन वर्क करतो. त्याला आपण ॲरो फंक्शन पण करू शकतो किंवा नॉर्मल फंक्शन. मग त्याला नॉर्मल फंक्शन करू. फंक्शन कीवर्ड, त्याचे ब्रेसेस आणि त्याची बॉडी. आता फॉर इच लूप लावल्यानंतर आपल्याला एक पॅरामीटर भेटतो. तो आपल्याला पॅरामीटर पाहिजे की स्टुडंट नावाचा. ओके, स्टुडंट्समधला स्टुडंट, म्हणजे इथं जो डेटा आहे हा स्टुडंट्समधला मला एक स्टुडंट्स पाहिजे, म्हणजे हा एक डेटा पाहिजे. तर मी स्टुडंट घेतला आणि त्याच्यानंतर लेट, आता आपल्याला व्हेरिएबल क्रिएट करायचं आहे. व्हेरिएबल म्हणजे आपल्याला एक इलेमेंट क्रिएट करायचं आहे. तर लेट एल आय काय आपलं झालं, व्हेरिएबल झालं, इज इक्वल टू, तर डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट, CREATE क्रिएट इलिमेंट. आता क्रिएट इलिमेंट काय म्हणतो की मला कोणता एलिमेंट पाहिजे, तो डबल कोटमध्ये पाहिजे. तर मला लिस्ट नावाचा एक इलिमेंट क्रिएट कर. ओके, रन टाईमला त्यानं लिस्ट नावाचा एक इलिमेंट क्रिएट केला. त्याच्यानंतर LI डॉट टेक्स्ट कंटेंट, त्या लिस्टमध्ये हा जो टॅग आहे त्याच्यातला जो टेक्स्ट कंटेंट आहे, ओके, त्याला आपण ॲप्लाय करायचं आहे. तर ॲप्लाय कसं करणार की हा जो एक व्हेरिएबल आहे स्टुडंट, आपल्याला एक पॅरामीटर भेटला आहे स्टुडंट डॉट नेम, म्हणजे स्टुडंटमधलं हे जे नेम आहे हे नेम ते आपल्याला पाहिजे. तर स्टुडंट इथं नाही, इथं येणार तो स्टुडंट डॉट नेम. ओके, स्टुडंट डॉट नेम. नेक्स्ट काय पाहिजे की कॉन्कॅटिनेशन.
डबल कोटमध्ये मायनस देऊ, फक्त मायनसच देऊ, किंवा असंच करू, मायनस देऊ. नेक्स्ट काय पाहिजे की स्टुडंटचा जो कोर्स आहे, आता आपल्याला त्याची आय डी नको आहे, फक्त नाव आणि कोर्स घेणार आहे लिस्टमध्ये. मायनस कॉन्कॅटिनेशन स्टुडंट डॉट कोर्स. आता कोर्स आपल्याला भेटत नाही, त्यासाठी इथे याचं कॉपी करायचं. स्पेलिंग मिस्टेक असलं तर बरोबर ते वर्किंग होणार नाही. आता इथं सजेशन का पडलं नाही, कारण हा बॅकएंड कडनं डेटा येणार आहे, फ्रंट एंडला तुमच्या माहितीच नाही ना की डेटा काय येणार, त्यामुळे आपण रन टाइमला त्याचं व्हेरिएबल वगैरे आपण डिक्लेअर करतोय. ओके, आपण हे कॉन्कॅटिनेशन केलं. आता हे जे सगळं आपण एका लिस्टमध्ये जे ऍड केलं ना, अक्काच्या अक्का हा जो ऑब्जेक्ट आहे एका लिस्टमध्ये ऍड केला, तो मला ॲज अ इनर HTML किंवा अपेंड चाइल्डमध्ये आपल्याला वापरायचा आहे. तर मी काय करणार, लिस्ट, ओके, ही जी लिस्ट आहे डॉट अपेंड चाइल्ड. आता अपेंड चाइल्डला आपण जो व्हेरिएबल दिला ना, लिस्टमध्ये जे सगळं घेतलं तर व्हेरिएबल आपण पाठवला आणि हे सगळं एक्झिक्युशन सगळं झालं. आता हे स्टॉप केलं आणि रन केलं, तर लोड स्टुडंट केल्यानंतर इन्स्पेक्ट नेटवर्कमध्ये, ओके, स्टुडंटला तर कॉल जातोय, रिस्पॉन्स पण आपल्याला येतोय, नेम कोर्स, ओके, हां, की एस कॅपिटल झालं आहे, स्मॉल पाहिजे, इथं स्मॉल आहे, स्पेलिंग मिस्टेक करू नका. आता रिस्पॉन्स जसं मी सांगितलं, रिस्पॉन्स आपला कशात येतो की राईट क्लिक मारायचं, इन्स्पेक्ट करायचं, आणि हा जो नेटवर्क टॅब आहे ना, नेटवर्क टॅब, या नेटवर्कमध्ये सगळ्या रेस्ट API किंवा कोणत्या पण API जे कॉल करणार ना तुम्ही, हा सगळा रिस्पॉन्स नेटवर्क टॅबमध्ये सगळं आपलं API कॉलिंग असतं. जसं मी लोड स्टुडंटला कॉल केलं तर आला का, स्टुडंट पहिल्यांदा पेंडिंग स्टेटमध्ये गेला. जसं मी सांगितलं, तुमचा फेच API काय करतो, 3 स्टेटमध्ये चालतो. ॲज अ पेंडिंग स्टेट, जर तो फुलफिल आला तर सक्सेस, आणि नेक्स्ट असतो आपला रिजेक्टेड, जर रिजेक्टेड आला तर. सपोज इथं स्टुडंट्स आहे ना, फक्त स्टुडंट नाव दिलं, ओके, आणि इथं कट केलं आणि कॉल केलं, तर बघा त्यानं काय दिलं, 404 एरर दिला. असे मल्टिपल एरर्स असतात. ओके, Ctrl Z, स्टुडंट्स आपल्याला कॉल केला आणि जसं लोड स्टुडंट केलं तसं आपला 200 रिक्वेस्ट आला. 200 काय करतो, इंडिकेट्स करतो आपला 200 इंडिकेट्स ओके, म्हणजे आपला फेच APIचं जे कॉलिंग आहे ते आपण सर्व्हर साईडनं डेटा घेऊन आपण बाइंड पण केला. इथपर्यंत जर कळलं असेल ना, गेटचं Ctrl Q, इथं बघ की पहिल्यांदा आपण काय केलं की एक बटन घेतलं आणि एक H2 टॅग घेतला. H2 टॅगचा काय संबंध नाही या फॉर्मचे, फक्त आपण एक हेडिंग दिलं H2 टॅग म्हणून, ओके, इथं याचा काही संबंध नाही. नेक्स्ट काय की आपण एक बटन घेतलं, जे क्लिक केल्यानंतर एखादी ऍक्शन परफॉर्म होत्या, ओके, गेट स्टुडंट नावाचं आपण एक फंक्शन कॉल करतो. नेक्स्ट काय केलं, एक अनऑर्डर्ड लिस्ट घेतली. अनऑर्डर्ड लिस्ट का घेतली, आपल्याला लिस्टमध्ये डेटा दावायचा आहे, त्यासाठी आपण एक अनऑर्डर्ड लिस्ट घेतली. तर तुम्ही रो कॉलम एखादा टेबल फॉर्मॅट घेऊन त्याच्या ज्या सेल्स असतात त्या सेल्समध्ये तुम्ही डेटा बाइंड वगैरे करू शकता. ओके, नेक्स्ट काय केलं, हे जे फंक्शन आपण कॉलिंग केलेलं ते फंक्शन इथं डिफाईन केलं, गेट स्टुडंट्स नावाचं. आता गेट स्टुडंट्समध्ये आपल्याला API कॉलिंग करायचं. तर API कॉलिंग करताना आपल्याला फेच ही मेथड लागते, प्लेन जावास्क्रिप्टमध्ये फेच ही मेथड लागते. आता फेचमध्ये तर बाय डिफॉल्ट इथं कॉमा सेपरेटेड त्याची मेथड वगैरे, त्याची फेचमधली जी बॉडी असती ती जर दिली नाही तर तो ॲज अ इंटरनल गेट म्हणून कॉल होतो. ओके, तर इथं काय झालं, आपण गेट मेथड कॉल केली. आता अवेट, जोपर्यंत आपल्याला रिस्पॉन्स येत नाही, जावास्क्रिप्ट जसं मी सांगितलं की कोण कोणासाठी थांबत नाही. जसं आपण लास्ट लेक्चरला, फ्रायडेच्या लेक्चरला तुम्हाला टायमर्समध्ये सांगितलेलं की जर टायमर्स, आपण इथं जर टायमर लावला आणि इथे एक फंक्शन कॉल केलं, इथे एक फंक्शन कॉल केलं, तर हे कॉल होणार, हे कॉल होणार, आणि हे टायमर्सवाला आहे ना, ह्या 2 कॉल झाल्यानंतर ॲट द एंड होणार. का तर आपण टायमर लावल्यानंतर ते असिंक्रोनस वाने वर्क होतं, पण आपल्याला कसं पाहिजे, सिंक्रोनस. मग त्यासाठी आपण असिंक नावाचं फंक्शन घेतलं, आणि हे जे फेच आहे ना ते एक आपल्याला प्रॉमिस रिटर्न करतं. त्यासाठी अवेट नावाची मेथड कॉल केली. अवेट काय करतं, जोपर्यंत ह्याचा रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत तू थांब. आता याचा रिस्पॉन्स आला, हा रिस्पॉन्स मी एका व्हेरिएबलमध्ये घेतला, रिस्पॉन्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये घेतला. आता तो रिस्पॉन्स आहे ना आपल्याला ॲज इट इज डबल कोटमध्ये आपल्याला जेसनमध्ये भेटणार आहे. ओके, तो वेगळा जेसन असतो. तो जेसन मला ॲज इट इज आपल्याला ऑब्जेक्टमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करणार, रिस्पॉन्स डॉट जेसन ही कन्व्हर्जनची मेथड आहे, आल्या रिस्पॉन्स जेसनमध्ये कन्वर्ट कर.
ओके, जो जावास्क्रिप्टच्या ऑब्जेक्ट सारखा असतो तो, त्याला मी कन्वर्ट केलं. कन्वर्ट केल्यानंतर काय झालं की स्टुडंट्स या व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केलं. नेक्स्ट मला काय पाहिजे, हा जो अनऑर्डर्ड लिस्ट आहे त्याला मला नल करायचा आहे. तर मी इथं काय केलं, एका व्हेरिएबलमध्ये या अनऑर्डर्ड लिस्टला ॲक्सेस केलं युजिंग डॉम, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. जसं की हा तुमचा डॉक्युमेंट म्हणजे अख्ख्या पेजवरचं गेट एलिमेंट बाय आय डी कोणता ऑब्जेक्ट पाहिजे, आणि ही जी अख्खी मेथड आहे त्याला मॉडेल म्हणतात, राईट. तर मी काय केलं, स्टुडंट लिस्ट या आय डी सिलेक्टरला घेऊन लिस्ट या व्हेरिएबलमध्ये त्याला ॲक्सेस केलं. नेक्स्ट काय केलं, त्या लिस्टमध्ये, ह्या अनऑर्डर्ड लिस्टमध्ये बाय डिफॉल्ट जर कधी कधी गार्बेज वगैरे तुम्ही लिहू शकता की मल्टिपल कोड झाला तर तुम्हाला माहित नाही ना, त्या अनऑर्डर लिस्टमध्ये चुकून जर तुमच्याकडनं एखादा टॅग पडला असेल, तर मी बाय डिफॉल्ट त्याला नल इनिशियलाइज केलं. त्याच्यानंतर आता हो आलेला जो डेटा आहे आपला जेसनमध्ये, त्याच्यावरती मला फॉर इच लूप वापरायचं. फॉर इच लूप का वापरायचं आहे, कारण की आपल्याला की व्हॅल्यूजमध्ये पेअर भेटणार आहे. फॉर इच लूप काय करतो, आपल्याला 3 व्हॅल्यूज रिटर्न करतं. पहिला असतो की व्हॅल्यू, त्याचे 3 पॅरामीटर्स आहेत. कोणते कोणते, व्हॅल्यू. नेक्स्ट पॅरामीटर असतो आपला की, ओके, की म्हणू शकता किंवा त्याचा इंडेक्स म्हणू शकता ॲरेमधली, ओके, इंडेक्स. आणि थर्ड वन पॅरामीटर आहे जो तुमचा ऑब्जेक्ट असेल किंवा ॲरे असेल ज्याच्यावर तुम्ही इटरेट करताय ना, इटरेशन, तेव्हा थर्ड वन असतो की ओरिजिनल, ओरिजिनल जी ए ए आर आर किंवा ऑब्जेक्ट, असा तसा थर्ड पॅरामीटर. त्यातला आपण फक्त काय केला, एक पॅरामीटर वापरलं का आपल्याला फक्त व्हॅल्यू पाहिजे, ओके. नेक्स्ट काय केलं की कंट्रोल झेड, ओके, थर्ड वन. आता त्याच्या पुढे जाऊन की प्रत्येक आपण हा स्टुडंट्समध्ये आपण एक व्हॅल्यू घेतली, म्हणजे आपण प्रत्येक ऑब्जेक्टवरती इटरेशन केलं. आता त्याच्यानंतर मला रन टाइमला एक लिस्ट क्रिएट करायची आहे. रन टाइमला लिस्ट क्रिएट करायची आहे. तर मी काय करणार, डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट नावाची एक मेथड आहे. क्रिएट एलिमेंट काय करते, कोणता टॅग पाहिजे तेव्हा टॅग द्यायचा, आणि रन टाइमला कशात पाहिजे, तर या व्हेरिएबलमध्ये पाहिजे. एल आय नावाच्या व्हेरिएबलमध्ये रन टाइमला मला एल आय नावाचा टॅग पाहिजे. तर तुम्ही क्रिएट केला. आता ते एल आयचं टेक्स्ट कंटेंट, एल आयचं टेक्स्ट कंटेंट म्हणजे तुमचा एल आयचा टॅग असा क्रिएट होणार, आणि त्याच्या आतमधलं जे आपण काय डेटा देणार ना, इथं इथं काहीतरी असा डेटा देणार ना, ते टेक्स्ट कंटेंट झालं. आणि इथं क्लोजिंग टॅग एल आय. त्याच्या आतमध्ये जे टेक्स्ट कंटेंट आहे त्याला मी असाइन केलं. काय केलं, जो स्टुडंट आहे, स्टुडंट काय आपला एक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यातलं नेम, आणि ती आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे. तर इथं नेम असेल काहीतरी ओमकार एक्स वाय झेड असेल, प्लस कॉन्कॅटिनेशन, की मायनसचं चिन्ह, हायफन, परत प्लस कॉन्कॅटिनेशन. हे स्टुडंट कोर्स, तर कोणत्या कोर्सला आहे, तर इथं बी सी एस असेल. म्हणजे काय झालं, इथं त्याचं नाव येईल मायनस बी सी एस. आता हे सगळं काय झालं, कॉन्कॅटिनेशन या टेक्स्ट कंटेंटला आलं, म्हणजे इथं हे टेक्स्ट कंटेंटला ते ॲड झालं. आता हे काय झालं, आपण या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं, पण आपण या अनऑर्डर्ड लिस्टला आपण त्याच्या इथं जो आहे ना, इथं या अनऑर्डर्ड लिस्टच्या आतमध्ये आपण ऍड केलं का, नाही केलं. मग त्यासाठी लिस्ट डॉट अपेंड चाइल्ड. आता लिस्ट डॉट अपेंड चाइल्ड जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल, प्लस इक्वल टू कन्सेप्ट काय आहे की तुमचा जुना व्हेरिएबल, जसं सपोज आपल्याला एखादा फॉर लूप वापरून एखादी बेरीज करायची असेल, 10 नंबरची जर बेरीज करायची असेल, तर आपण काय करतो, तुमचा जुना नंबर की एन यू एम इज इक्वल टू पहिला जुना नंबर कंट्रोल झेड एन यू एम अधिक जी पण आता व्हॅल्यू असेल ती करंट व्हॅल्यू असेल, ओके. असं आपण बेरीज करतो. असं मल्टिपल वेळा केल्यानंतर अपेंड होत जातं ना, हे तुमची हे जो नंबर आहे त्यात अपेंड होत जातं. तसं प्लस इक्वल टूचं पण ॲज इट इज वर्किंग होतं. इथं फक्त नम टाकायचं एन यू एम, आणि इथं फक्त व्हॅल्यू टाकायचं. तसंच जुना तुमचा काय पण इथं डेटा असेल, नल असेल, त्याच्या आतमध्ये तुमचा लिस्ट टाकला. परत नंतर काय अपेंड चाइल्ड केलं की तुमचे जुना जो पण डॉक्युमेंट आहे त्याच्या खाली अपेंड चाइल्ड कर याला, म्हणजे लिस्टमध्ये जो जुना डेटा असेल त्याला फक्त लिस्ट व्हेरिएबल आपण अप्लाय कर. आणि इथं हे जे नल केलं ना, इथं इथं जे नल केलं ना, तेवढ्यासाठी आपण इथं नल केलेलं की त्याच्या आतमध्ये जुनं काहीच नको, ओके. कळलं असेल. आपल्याला आता पोस्ट वापरायचं, आणि त्या पोस्टमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं हे हेडर्स काय असतं, बॉडी काय असते ना, ते पण आपल्याला पाहिजे, ओके. पोस्ट मेथड, नवीन एक्झाम्पल घेऊ आणि हाच डेटा असणार आहे. सपोज पोस्ट
डॉट एच टी एम एल. आता पोस्ट डॉट एच टी एम एलमध्ये एक बॉडी असेल आणि त्या बॉडीमध्ये H2 मध्ये ॲड स्टुडंट. ओके, ॲड स्टुडंट म्हणजे आपल्याला नवीन स्टुडंट ॲड करायचे आहे. आता याच्यात तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं की ॲड केल्यानंतर इथं डेटा येतो का. ओके, ते कन्फ्युजन लास्टला मी दूर करेन. इथं काय येणार आपल्याला पहिला इनपुट टॅग आणि या इनपुट टॅगला त्याचा टेक्स्ट असेल टेक्स्ट असेल आपला टाईप असेल टेक्स्ट आणि त्याचा आय डी असेल नेम. ओके, ॲक्सेस करायला आपल्याला लागेल आणि त्याचा प्लेस होल्डर पण देऊ. आता प्लेस होल्डरमध्ये असेल एंटर नेम. याच्यात तुम्हाला आवडेल तसे CSS देऊ शकता. ओके, CSS मध्ये मी आता टाईम नाही घालवणार. नेक्स्ट इनपुट टॅग. इनपुट टॅगमध्ये त्याचा टेक्स्ट असेल नेम आणि आपल्याला कोर्स पाहिजे कोर्स पाहिजे. त्याचा आय डी COURSE आणि त्याचा प्लेस होल्डर आपण टाकू शकतो एंटर कोर्स. आता लास्ट वन की हे झाल्यानंतर आपलं एक बटन पाहिजे की स्टुडंट ॲड करायला. तर इथं असेल ॲड नावाचं एक बटन आणि त्या बटनला एक फंक्शन कॉल करणार आहे ॲड स्टुडंट. ओके, आता आपला जावास्क्रिप्टचा कोड आय डी नाही Ctrl+X आणि इथं ऑन क्लिक असणार आहे. इथं स्क्रिप्ट स्क्रिप्ट टॅग आणि या स्क्रिप्ट टॅगमध्ये असिंक फंक्शन. आता फंक्शनचं नाव काय आहे की आपलं ॲड स्टुडंट त्याची बॉडी. आता ॲड स्टुडंटमध्ये जसं आपल्याला ही दोन व्हेरिएबल्स आहेत ना, कोणते जे आपण एंटर करणार आहे, जे आपले नाव आणि कोर्स असेल. ओके, नाव आणि कोर्स असेल त्याची व्हॅल्यू पाहिजेत. तर लेट नेम इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. त्याला डबल कोटमध्ये आय डी काय दिलं आपण नेम दिले. त्याला ॲक्सेस केलं. ओके, युजिंग डॉम सेम ॲज इट इज कॉपी पेस्ट करतो आणि नेमच्या जागी आपला येणार आहे कोर्स COURSE आणि इथं पण त्याचा जो आय डी आहे COURSE स्पेलिंग बरोबर आहे. ओके, हा झाला तुमचा डॉम. इथं तुम्ही कमेंट पण देऊ शकता रिडेबिलिटीसाठी. आता नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला फेच नावाचं फंक्शन कॉल करायचं आहे. तर फेच नावाचं फंक्शन कसं असतं, जसं मी सांगितलं बाय डिफॉल्ट ते गेट असतं. तर पोस्ट मेथड जर वापरायची असेल तर फेच त्याचं फंक्शन ब्रेसेस. ओके, इथे येणार आहे तुमची डबल कोटमध्ये URL. ओके, कॉमा आणि त्याच्या सेकंड जो पॅरामीटर असतो. ओके, सेकंड पॅरामीटर काय असतं की जसं मल्टिपल ऑब्जेक्ट्स असतात. मल्टिपल ऑब्जेक्ट्स म्हणजे त्यातला एक ऑब्जेक्ट. आता त्या ऑब्जेक्टमध्ये मेथड त्याची जी की असेल ती असेल सपोज मेथड पोस्ट. त्याला डिफाईन करायला लागतं ना की तू बाबा पोस्ट आणि वर्किंग कर, त्यासाठी त्याची मेथड असते. नेक्स्ट काय असते की त्याचे हेडर्स. जसं मी सांगितलं हेडर्स की आपण जो डेटा पाठवणार आहे तो कशा टाईपमध्ये पाठवणार आहे. तर या हेडर्समध्ये डबल कोटमध्ये कंटेंट /टाईप कोलन डबल कोटमध्ये ॲप्लिकेशन/जेसन. ओके, तो ॲप्लिकेशन जेसन फॉर्मॅटमध्ये त्याचा कंटेंट आहे. हा झाला सेकंड पॅरामीटर. थर्ड पॅरामीटर काय आहे की त्याची बॉडी. जो आपण डेटा पाठवणार आहे तो आपण बॉडीमध्ये पाठवणार आहे. आता बॉडीमध्ये पाठवायला आहे ना आपल्याला, जसं मी सांगितलं आलेला डेटा कन्वर्ट करायला लागतो, तसा जो घेतलेला डेटा आहे ना तो पण आपल्याला कन्वर्ट करायला लागतो. तर कन्वर्ट कसा करायचा असतो, जेसन डॉट स्ट्रिंगीफाय STRINGIFY स्ट्रिंगीफाय म्हणून मेथड आहे. आता ही तुम्हाला कुठे पण वापरावी लागते. इव्हन अँग्युलरमध्ये जरी असले ना
तरी ही मेथड कॉमन आहे की तुम्हाला ते कन्वर्ट केल्याशिवाय तुमचा डेटा जातच नाही सर्व्हरवरती. तो डेटा जो आपण घेतला ना, कुठं कुठे घेतला, तो डेटा इथं आपण जो डेटा आहे ना जसा पाठवायचा आहे तो आपण पाठवू शकतो, असं त्याचा मेथड आहे. तर जसं मी सांगितलं आपल्याला एक फंक्शन करू, डायरेक्ट इथं करू अवेट AWAIT अवेट फेच नावाचं फंक्शन. फेच नावाच्या फंक्शनमध्ये पहिले येणार आहे आपली URL. ओके, आता URL मध्ये कोणती होती इथं ना, ही जी URL आहे कॉपी केली, पेस्ट केली. त्याचा सेकंड पॅरामीटर काय की आपला ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्टमध्ये पहिले त्याची की आहे, काय आहे, मेथड कोलन. आता मेथडमध्ये डबल कोटमध्ये पोस्ट. ओके, आय थिंक हे असं असतं. नेक्स्ट पॅरामीटर आहे हेडर्स. ओके, हेडर्स कोलन. याच्यावर जर तुम्ही टाईप केलं ना फेजवरती, तर पहिला असतो URL आणि नेक्स्ट असतो इनिशियलाइज इथं. ते आता जात नाही, बहुतेक आता जाईल. URL आणि रिक्वेस्ट इनिट. ओके, आता इथं बघा जसं मी सांगितलं इंटरफेस. त्याने इंटरफेस म्हणजे काय असतं, फक्त त्यांचं सिंटॅक्स असतो. याला फक्त आपण एखादा ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट करून आपण वापरू शकतो, म्हणजे त्याचं डिक्लेरेशन आपण म्हणू शकतो. आता त्याची बॉडी असेल, कॅची असेल, त्याचे क्रेडेन्शियल, एवढे सगळे पॅरामीटर्स असतात त्याचे, की हेडर्स असतो, इंटिग्रिटी असतो, कीप अलाइव्ह म्हणजे जरी माझी रिक्वेस्ट फेल असो किंवा सक्सेस असो तर आपल्याला कीप अलाइव्ह म्हणून एक ऑप्शन असतो. नेक्स्ट असतो मेथड. जसं मी सांगितलं मेथडमध्ये जर मी क्लिक केलं आता, ओके, LIB.DOM डॉक्युमेंट लायब्ररी. कोणती लायब्ररी आहे, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल .ts वगैरे त्याची लायब्ररी. तर मेथडवरती क्लिक केलं तर इथं ते मेथडचे जे 4 पॅरामीटर असणार ते इथं दावत नाही. आय थिंक ते दुसऱ्या लायब्ररीत असणार आहे. नेक्स्ट काय आहे की त्याचा मोड, प्रायोरिटी, रिडायरेक्ट म्हणजे जर फेल आली तर कोणत्या वेबसाईटला रिडायरेक्ट करायचं, रेफरर वगैरे असतं, परत रेफरर पॉलिसी, सिग्नल, विंडो, ह्या सगळ्या त्याचे पॅरामीटर्स, असे मल्टिपल अजून पॅरामीटर्स आहेत. पण बाय डिफॉल्ट फेचला तर एवढे आहेत, अँग्युलरमध्ये याच्यापेक्षा भरपूर आहेत अजून. ओके, तर हेडर पॅरामीटर काय म्हणतो, मला कंटेंट कोणत्या टाईपमध्ये पाहिजे. ओके, कंटेंट CONTENT टाईप कोलन डबल कोटमध्ये इथं सजेशन येत नाही, ॲप्लिकेशन /JSON जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन या टाईपमध्ये मला हेडर्स असणार आहेत, म्हणजे आपण पाठवणार आहे डेटा. नेक्स्ट त्याची बॉडी, जो आपल्याला डेटा पाठवायचा आहे. पोस्ट काय म्हणतो, मला लिंकला हा लिंक असेल आणि याच्याबरोबर मला काय बॉडी असेल ना ती. हे जर पाठवलं नाही ना तर कधी कधी एरर येतात. ते एरर टाळण्यासाठी हे मेथड्स असतात. आता बॉडीमध्ये कन्वर्ट करायला लागतात JSON .stringify म्हणून मेथड आहे, आणि त्या स्ट्रिंगिफायला आपण जो डेटा पाठवणार आहे तो कन्वर्ट करून डायरेक्ट बॉडीमध्ये तो स्टोअर होतो. आता नेम कशात आहे की हा जो नेम आहे ना तो नेम. ओके, आता हे नेम आणि हे नेम, जसं मी सांगितलं की हे नेम वेगळा आहे आणि हे नेम वेगळा आहे. हे नेम काय आहे, तुमची की आहे, आणि हे नेम काय आहे, ॲज अ व्हेरिएबल आहे. ओके, नेक्स्ट काय आहे की कोर्स कोलन कोलन कोर्स, असा त्याचा सिंटॅक्स झाला. आणि सक्सेसफुल डेटा झाल्यानंतर इथं अवेट इथपर्यंत आहे ना, इथं आपण एक अलर्ट टाकू. अलर्ट डबल कोटमध्ये स्टुडंट ॲडेड ADDED SUCCESSFU सक्सेसफुली. ओके, असं केलं. आणि अजून एक आहे की जसं मी सांगितलं इथं आपल्याला डॉट व्हॅल्यू लागणार.
व्हॅल्यू. आता डॉट व्हॅल्यू का, जर मी डायरेक्ट हा एलिमेंट ऍक्सेस केला तर मला इनपुटच्या इनपुट टॅग भेटेल. इनपुट टॅगमध्ये प्लेस होल्डर असेल, नेम असेल, आयडी असेल तो. पण मला त्याच्या आतमध्ये जी व्हॅल्यू असेल ना ती पाहिजे. तर मी डॉट व्हॅल्यू वापरणार आणि इथे कंट्रोल व्ही आणि अजून काय करू शकतो, लेट res इज इक्वल टू याचा जो रिस्पॉन्स येईल ना तो मी रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो आणि कन्सोलमध्ये डॉट लॉगमध्ये आपल्याला तो res प्रिंट करायचा की रिस्पॉन्समध्ये आपल्याला काय आलं. ओके, इन्स्पेक्ट नेटवर्क टॅब आणि सपोज इथं ओंकार मोहिते कोर्स असेल MSc. ओके, तर स्टुडंट ॲडेड सक्सेसफुली, ओके केलं, आला का तुमचा. आता हे ॲड केल्यानंतर आहे ना, जसं मी सांगितलेलं त्याला आपण बघूया हे वर्क होते का. आलेला एक इव्हेंट ई डॉट प्री इव्हेंट प्री एक पॅरामीटर त्यानं सेंड केला आणि आलेला जो प्री event डिफॉल्ट. ओके, नाही आय थिंक ते वर्क होत नाही प्री इव्हेंट डिफॉल्ट असिंक्रोनस फंक्शनमध्ये. आता ओंकार मोहिते BSc परत मी ॲड केला आणि हे पॅरामीटर नको आहेत. ओंकार डबल कोटमध्ये MSc आणि हा क्लिअर केला आणि ॲड केला. ओके, ॲड केल्यानंतर डेटा आपल्याला भेटला पण तो लगेच रिफ्रेश होतोय. ओके, त्यामुळं आपल्याला जो डेटा आहे ना तो लगेच वाचायला येत नाही. त्यासाठी मी कन्सोलवरती प्रिंट केलेलं ते पण गेलं. ओके, रिस्पॉन्समध्ये बघा आपल्याला काय काय भेटलेलं आहे की कोर्स URL कोणती आहे तुमची वगैरे, रिडायरेक्टेड फॉल्स वगैरे आहे का, आणि स्टेटस असेल ओके आणि ट्रू वगैरे आपल्याला काहीतरी असा रिस्पॉन्स भेटलेला आहे. इथपर्यंत कळा. आता डिलीटमध्ये काय करायचं आपल्याला की आता मी फक्त कॉपी पेस्ट करणार आहे. जो आपल्याला एक अनऑर्डर्ड लिस्ट लागेल ही स्टुडंट लिस्ट नावाची, हे बाकीचे नको आहेत. db.json असू द्या वरती. ओके, एक अनऑर्डर्ड लिस्ट आहे. नेक्स्ट काय आहे की मला एक स्क्रिप्टमध्ये SCRIPT स्क्रिप्टमध्ये असिंक आणि हे असिंक नावाचं फंक्शन गेट स्टुडंट कुठे गेला की गेट स्टुडंट नंतर बाइंड करते. नाही, डबलच कोड आपण लिहू. प्रत्येकाला आपण एक बटन ऍड करू. ओके, आता गेट स्टुडंट नावाचं आपल्याला हे ऍड करते. नेक्स्ट काय आहे की आपल्याला एक रिस्पॉन्स भेटेल. इज इक्वल टू अवेट फेच API आणि ह्या फेच मधला जे डबल कोटमध्ये विंडोज व्ही मध्ये URL लिंक स्टुडंट्स. आता इथं रिस्पॉन्स आला. आता आपल्या रिस्पॉन्सला कन्वर्ट करायचा. तो कन्वर्टमध्ये लेट स्टुडंट किंवा स्टुडंट्स इज इक्वल टू
अवेट रिस्पॉन्स द रिस्पॉन्स डॉट जेसन, त्याला आपण कन्वर्जन केलं. नेक्स्ट काय पाहिजे की ॲक्सेस करूया. आपण पहिल्यांदा लिस्ट घेऊ आणि त्याला आपण बाइंड करू. ओके, लिस्ट डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी, हे लिस्ट घेतलं, त्याला नल इनिशियलाइज केलं. ओके, त्याच्यानंतर की अजून काय करू शकतो आपण, आलेला डेटा त्याच्यावरती फॉर इच लूप अप्लाय कर. अरे नाही, ओके, आणि इथं स्टुडंट्स ऑफ स्टुडंट नावाचा आपल्याला एक पॅरामीटर भेटेल आणि हो पॅरामीटर समजण्यासाठी त्याला आपण पॅरामीटरच्या बॉक्समध्ये टाकू, ॲरो फंक्शन वापरू आणि ॲरो फंक्शन लेट li इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट, त्याला डबल कोटमध्ये li. ओके, li डॉट टेक्स्ट कंटेंट इज इक्वल टू, हा जो टेक्स्ट कंटेंट आहे त्याला स्टुडंट नेम आणि कोर्स नेम, स्टुडंट डॉट कोर्स कोलन, आपण त्याला ॲक्सेस केलं. नेक्स्ट मला काय पाहिजे, एक बटन क्रिएट करायचं आहे. ओके, लेट बटन इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट create क्रिएट एलिमेंट. क्रिएट एलिमेंटला डबल कोटमध्ये BUTTON. रन टाईमला मी काय केलं, एक बटन क्रिएट केलं. ओके, नेक्स्ट काय काय दिलं, त्या बटनमधला BTN डॉट टेक्स्ट कंटेंट TEXT कंटेंट इज इक्वल टू डबल कोटमध्ये डिलीट नावाचं रन टाईमला आपण बटन ॲड केली. जसं आता आपण डेटा ॲड लिस्टमध्ये लावला ना, त्याच्याच पुढे आपण एक बटन ॲड करणार आहे आणि ते बटन त्या आयडियाला डिलीट होणार आहे. ओके, नेक्स्ट काय केलं, या बटनला BTN डॉट ऑन क्लिक इव्हेंट, ऑन क्लिक. आता ऑन क्लिक मी कोणता वापरलाय, जसं तुमचा इनलाईन येतो, इंटरनल येतो आणि एक्सटर्नल येतो, 3 टाईप असतात, तसं मी इनलाईन वापरलाय. एक्सटर्नल कसं वापरणार की हा एखादा सिलेक्ट करून त्याच्यावरती ॲड इव्हेंट लिस्नर वापरणार, तशा टाईपमध्ये. पण मी काय मला ऑन क्लिक इव्हेंट वापरायचं आहे, त्यासाठी ऑन क्लिक इव्हेंट इज इक्वल टू असिंक एक फंक्शन असेल. ओके, असिंक फंक्शन. आता हे फंक्शन काय करतंय की एक अवेटमध्ये फेच नावाची API कॉल करते. आता फेच नावाची API जी स्टुडंट्स आहे ना, ही वाली, हीच API कॉल करतं. हे बटन काय करते, ही API कॉल करतं आणि स्लॅशमध्ये. ओके, जर तुम्हाला डिलीट करायचं असेल ना, तर डायरेक्ट तुमचा जो स्टुडंट डॉट ID, ओके, स्टुडंटमध्ये डॉट ID असतो, बरोबर आहे, कॉन्कॅटिनेशन त्याचं झालं. आता सेकंड पॅरामीटर त्याला सांगितलं पाहिजे ना की आपली मेथड जी आहे ती डिलीट आहे, तर कोलन डबल कोटमध्ये DELETE आय थिंक बरोबर असावं. ओके, नेक्स्ट काय केलं आपण, त्या प्रत्येक बटनला आहे ना की आपण एक ID दिला, त्या प्रत्येक बटनाचा स्टुडंट ID येणार आहे ना. आपल्याला जो रिस्पॉन्स आलाय त्या रिस्पॉन्समध्ये आपल्याला ID पण लागतो. जसं आपण लास्ट याला index.html मध्ये इथं फक्त कोर्स नेम आणि कोर्स आपण बाइंड केला आणि नेम बाइंड केलं, पण आल्याला जो ID आहे जसं मी सांगितलं आपल्याला लागतो पुढे जाऊन. पुढं कशाला लागतो की ID नुसार आपल्याला डिलीट मारायचं आहे ना, तर त्याला डिलीट मेथडनं आपण एक ID पाठवला, राईट. आणि तो ID पाठवल्यानंतर आपल्याला परत इथे ऑन क्लिक झाल्यानंतर गेट स्टुडंट्स नावाचं कॉलबॅक फंक्शन इथं कॉल केलं. म्हणजे
इथं जसं हे फंक्शन झालं तसं लगेच इथून हा कॉल इथं झाला पाहिजे. त्यासाठी हे फंक्शन इथं कोलन आणि त्याच्या आतमध्ये की li डॉट अपेंड चाइल्ड. अपेंड चाइल्डला काय कर, बटन. आता यालाच्या पुढं आपण काय केलं, बटन ऍड केलं. आणि नेक्स्ट जो लिस्ट आहे आपला, लिस्ट कुठे आहे, हा वाला स्टुडंट लिस्ट, त्याला जो आपण li व्हेरिएबल क्रिएट केला ना, डॉट अपेंड चाइल्ड, त्याला पॅरामीटर मध्ये li. ओके, गेट स्टुडंट्स आय थिंक बाय डिफॉल्ट कॉल व्हायला पाहिजे, बघूया. बरोबर तर आहे. कंट्रोल व्ही. ओके, आलं का, जसं मी सांगितलं ओमकार BCS, राहुल MCS वगैरे. आता मला काय पाहिजे, ओमकार जो BCA डिलीट आहे, ओमकार लास्टवाला जो पॅरामीटर आहे, इथं जी फाईल आहे बघा, कोणता, ओमकार BCA 8 नंबरची ID. ओके, BCA, तर ती मला डिलीट मारायची आहे. ओके, झालं डिलीट, आणि लगेच ते गेट स्टुडंट नावाचं फंक्शन कॉल झालं. आता इथं बघा 8 नंबरची ID गेली का. सपोज मला 5 नंबरची ID डिलीट मारायची आहे, 1 2 3 4 आणि 5 झालं का, 5 नंबरची ID डिलीट झाली. सपोज मला 2 नंबरची ID डिलीट मारायची आहे, तर 2 नंबरची ID डिलीट मारली, गेला का 2 नंबरचा. असं तुम्ही पुट पण करू शकता, की अपडेट जर काय करायचं असेल ना, तर तुम्ही अपडेट पण करू शकता. बनायचं आपल्याला मॉड्युलर स्ट्रक्चर बघायचं आहे. मॉड्युलर स्ट्रक्चर काय असतं, की जसं आपण एक फाईल आहे ना, आता आत्ताच्या कंडिशनमध्ये कसं की आपण इनलाईन जावास्क्रिप्ट वापरतो, इंटरनल जावास्क्रिप्ट वापरतो आणि एक्सटर्नल फाईल वगैरे वापरतो. तसं जावास्क्रिप्ट, एक जावास्क्रिप्टची फाईल दुसऱ्या जावास्क्रिप्टच्या फाईलमध्ये कशी यूज करायची. ओके, एक जावास्क्रिप्टची फाईल दुसऱ्या जावास्क्रिप्टच्या फाईलमध्ये कशी यूज करायची ते आज आपण बघणार आहे. सर्व्हर मी स्टॉप केला, कट केला. मॉड्यूल, what is module? What is module? Module is used for one JavaScript file, JS file, used in one JS file used in another JS file. ओके, आता एक जावास्क्रिप्टची फाईल आपल्या दुसऱ्या फाईलमध्ये जर यूज करायची असेल तर आपल्याला काय लागतं, इम्पोर्ट अँड इम्पोर्ट इज इम्पोर्टिंग फाईल, इम्पोर्टिंग फंक्शन क्लास कॉमा फाईल. आता नेक्स्ट काय असतं की एक्सपोर्ट. हे महत्वाचं आहे की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आपल्याला महत्वाचं आहे. जर इम्पोर्ट एक्सपोर्ट जर वापरलं नाही तर तुमचा जावास्क्रिप्टचा कोड मॉड्युलर झाला नाही. मॉड्युलर झाला नाही म्हणजे फक्त तुम्ही त्या फाईल पुरता तुम्ही मर्यादित ठेवला. तुम्ही फक्त जो कोड आहे तो ॲज एकाच टेबलमध्येच फाईलमध्ये वापरू शकता. पण जर 4 ते 5 माझ्याकडे जावास्क्रिप्टच्या फाईली आहेत आणि त्या 4-5 जावास्क्रिप्टच्या फाईली एका फाईलमध्ये मला कंबाईन करून फक्त एकाच टेबलमध्ये वापरायचे आहे, तर त्यासाठी ते वापरतात. एक्सपोर्ट इज युज्ड एक्सपोर्टिंग फंक्शन कॉमा क्लास कॉमा तुमचा फाईलच ते जास्त करून डिफॉल्ट फंक्शन. ओके, डिफॉल्ट फंक्शन. आता हे महत्वाचं आहे की सपोज याच्यातला पहिला जो टाईप असतो तो असतो नेम्ड एक्सपोर्ट. नेम्ड एक्सपोर्ट. आता नेम्ड एक्सपोर्ट काय असतो की ज्या एक्सपोर्टला आपण नाव देणार आहे, ओके, त्याला आपण सपोज math.js नावाचं एक फंक्शन आहे. ओके, math.js नावाचं फंक्शन काय करतंय, एक एक्सपोर्ट करतंय.
एक्सपोर्ट काय करत आहे की एक फंक्शन एक्सपोर्ट करत आहे. ओके, त्या फंक्शनचं नाव काय आहे, ॲड म्हणून एक फंक्शन आहे. त्याला 2 पॅरामीटर रिसिव्ह होतात आणि ते काहीतरी रिटर्न करते. जसं ए कॉमा बी त्याला पॅरामीटर रिसिव्ह होतात आणि रिटर्नमध्ये ओके रिटर्नमध्ये ए प्लस बी ते रिटर्न करतायत. अजून एक एक्सपोर्ट त्याला टाकावं वाटलं की मग अजून एक माझ्याकडे फंक्शन आहे. तर फंक्शन आणि फंक्शनमध्ये सब नावाचं एक फंक्शन आहे. हे पण काय करते, 2 पॅरामीटर रिसिव्ह करते ए कॉमा बी आणि रिटर्नमध्ये ए मायनस बी म्हणजे ते वजाबाकी वगैरे काहीतरी करते. असेच त्याचे गुणाकार असेल, भागाकार असेल, मल्टिपल एक्सपोर्ट्स असतील. आता मला हे काय करायचं आहे, मला वापरायचं आहे. तर सपोज मेन डॉट जे एस. आता मेन काय असतं की तुमचं कोणत्या पण लँग्वेजमध्ये जावं, कोणत्या पण लँग्वेजमध्ये आहे ना, मेन हे असं फंक्शन असतं की स्टार्टिंग फंक्शन असतं. स्टार्टिंग म्हणजे जिथून तुमचं जे प्रोग्राम चालू होतो ना, इव्हन तुमचं जे लॅपटॉप आहे, लॅपटॉप कुठला प्रोसेसर कधी चालू करायचा ना हे कोण ठरवतं, तर लॅपटॉपचं पण एक मेन नावाचं एक फंक्शन असतं. ओके, लॅपटॉपचं जे एक्झिक्युशन असतं, जो प्रोसेसर असतो, ते पण ॲज अ एक फंक्शन आहे की कोणतं आपल्याला ॲप्लिकेशन वगैरे प्रोसेसर कोणता रन करायचा आहे. तर ते पण जे लिहिलेलं असेल ते बायनरीमध्ये, ते जे सी लँग्वेजमध्ये लिहिलं असेल, तर ते सी लँग्वेजमध्ये जे चालू होताना जे फंक्शन असतं ना ते मेन असतं, मेन. ओके, तुम्हाला जावास्क्रिप्टमध्ये अँग्युलरमध्ये जे फ्रेमवर्क आहे ना ते स्टार्टिंग फंक्शन मेनच आहे त्याचं. आता मेन डॉट जे एसमध्ये मला इम्पोर्ट करायचे आहेत. काय इम्पोर्ट करायचे आहेत, हे जे 2 फंक्शन्स आहेत ते मला इम्पोर्ट करायचे आहेत. तर त्याचा यूज पण सांगतोय की हे मी 2 फाईली का बनवल्या आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट कशासाठी आलं. आता इम्पोर्टमध्ये इथं तुमच्या ब्रेसेस येतात. ओके, आणि त्या ब्रेसेसमध्ये तुम्हाला सांगावं लागतं की या फाईलमधलं मला काय काय इम्पोर्ट करायचं आहे. ओके, सपोज मी काय केलं, ॲड नावाचं फंक्शन इम्पोर्ट केलं. ओके, बाय डिफॉल्ट त्यानं आता सजेशनमध्ये मला सगळं टाकून दिलं. पण तुम्हाला काय करायला लागतं की कोणत्या फाईलमधलं फ्रॉम म्हणजे मला हे फंक्शन इम्पोर्ट कर ॲड नावाचं, आणि फ्रॉममध्ये कोणत्या पाथ आहे त्याचा पाथ जो असतो ना तो इथं द्यायला लागतो की इम्पोर्ट इथं कोलनमध्ये फंक्शन आणि इथं तुमचं येतं फ्रॉम, इथं पाथ. ओके, इव्हन तुमचं जे फंक्शन आहे ना ॲज अ सर्व्हरवरती जरी असलं ना तरी इथं तुम्ही त्या सर्व्हरचा पाथ देऊ शकता. जसं आपण त्या CDNच्या लिंक वगैरे वापरतो ना, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क, ज्या बुटस्ट्रॅपच्या ज्या लिंक असतात ना त्या तुम्हाला ॲज अ अँग्युलरमध्ये अशा तुम्हाला वापराव्या लागतात की त्याचं मॉडेल वगैरे इम्पोर्ट करायचं आणि त्याचा पाथ वगैरे देऊन तुम्ही वापरू शकता. ओके, मेन नावाचं मी फंक्शन काय केलं, ॲड नावाचं फंक्शन इम्पोर्ट केलं. आता मला ते वापरायचं आहे. तर मी काय करणार, कन्सोल डॉट लॉगमध्ये डायरेक्ट ॲड नावाचं फंक्शन मी वापरलं आणि त्याला 2 पॅरामीटर मी पाठवले, 20,30. सेव्ह केलं, CLS क्लिअर स्क्रीन, नोट स्पेस आणि मेन डॉट जे एस. ओके, मॅथ डॉट जे एस आय थिंक असावं, कारण की इथं काय म्हणते, कॅनॉट फाइंड मॉडेल इम्पोर्ट मॅथ डॉट जे एस. इथं बघा त्यानं सजेशन दिलं, DDUB आहे ना हे मॅथ डॉट जे एस. कधी कधी कंपायलर देतो सजेशन, कधी कधी नाही देत. त्यामुळे आपल्या प्रोग्रामिंगवरती कॉन्फिडन्स पाहिजे. आला का, की 20 आणि 30 याची बेरीज केली. आता इथं मी काय झालं की इम्पोर्ट एक्सपोर्ट कशासाठी आणलं त्याने, की रन टाईमला ते फाईल ॲक्सेस झालं. रन टाईमला म्हणजे ज्यावेळेस मी कंपाईल केला ना प्रोग्राम, तर कंपाईल करताना माझ्याकडे फक्त एवढंच असणार आहे. पण कंपाईल केल्यानंतर इथं मी ते फंक्शन कॉलिंग केलं आणि ज्यावेळेस इथं फंक्शन कॉलिंग केलं ना त्यावेळेस त्याला ते हुडकायला गेला की हे ॲड नावाचं फंक्शन कुठं आहे, तर इथं वरती आला. तर इम्पोर्ट सेक्शन कुठं आहे हे त्यांना पाथ दिला, या पाथमध्ये तो जाऊन हुडकला. हे रन टाईमला झालं. रन टाईमला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कंपाईल टाईमला, जसं मी सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही सिस्टीम लेवलचं डिझाईन करणार असाल ना तर सगळे इम्पोर्ट एक्सपोर्ट होतात. अँग्युलरमध्ये सगळे इम्पोर्ट एक्सपोर्टवरती चालतं, कारण की इम्पोर्ट एक्सपोर्ट जर वापरलं नाही तर तुमचं ॲप्लिकेशन हेवियर होऊन जातं. हेवियर होण्यासाठी, हेवियर जर नसेल करायचं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट सारखं मॉड्युलर स्ट्रक्चर आलं. मॉड्युलर स्ट्रक्चर काय की रियुजेबिलिटी आली तुमचं. जसं की क्लास कन्सेप्ट कशासाठी, OB कन्सेप्ट कशासाठी आल्या की तुम्हाला रियुजेबिलिटीसाठी तुम्ही क्लास वगैरे वापरून तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता.
तसंच इम्पोर्ट एक्सपोर्ट वापरून आहे ना तुम्ही रन टाईमला त्याला फंक्शनला कॉल करण्यासाठी त्याच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट नावाचे फंक्शन्स आहेत, ते तुम्ही मॉड्युलर स्ट्रक्चर वापरू शकता. ओके, इथपर्यंत जर कळलं असेल की इम्पोर्ट कसं करायचं, एक्सपोर्ट करायचं, की आपल्याला हे बेसिक कळलं की इम्पोर्ट असतं एक्सपोर्ट असतं. आता जसं मी सांगितलं इथं की मल्टिपल फंक्शन्स ॲड करायचे असतील तर इथं कॉमा सेपरेटेड करायला लागणार, कॉमा सब. आणि हेच मला जर कॉल करायचं असेल तर इथं येणार सब, इथं 10 करू, राईट, नोड किंवा नोड मेन डॉट जे एस, 20 वजा 10 आलं. आता त्याच्या पुढे जाऊन हे झालं आपलं काय नॉर्मल फंक्शन झाले. बट इन जावास्क्रिप्ट एव्हरी फाईल कॅन डिक्लेअर देअर ओन डिफॉल्ट फंक्शन. ओके, आता डिफॉल्ट फंक्शन काय असतं की अँड एव्हरी फाईल ओनली वन फंक्शन डिफॉल्ट. आता हे ऑप्शनल आहे की तुम्हाला ज्यावेळेस एकच फंक्शन असं पाहिजे की ते मेन आहे. जसं की एखादं ज्यावेळेस ही फाईल मला कॉल करायची आहे तर ही फाईल वर्किंग आहे का नाही, हे जे माझं काहीतरी मॉड्यूल आहे हे मला वर्किंग आहे का नाही, तर मी काय करणार, एक डिफॉल्ट फंक्शन लिहिणार. ओके, तर डिफॉल्ट फंक्शन कसं लिहिणार की एक्सपोर्ट तुमचा डिफॉल्ट कीवर्ड. ओके, आणि तुमचं जे फंक्शन आहे तो कीवर्ड. आता डिफॉल्ट फंक्शन असेल ग्रीट नावाचं, आणि हा ग्रीट काय करते, एक पॅरामीटर नेम नावाचा रिसिव्ह होतो. रिटर्नमध्ये डबल कोटमध्ये हॅलो स्पेस कॉन्कॅटिनेशन आलेला पॅरामीटर रिटर्न करतो. हा डिफॉल्ट फंक्शन काय आहे, एकच असणार आहे. आता मला काय करायचं, हे इम्पोर्ट करायचं आहे. तर इम्पोर्ट कसं करायचं की त्याला विदाउट व्हेन वी इम्पोर्ट डिफॉल्ट फंक्शन कॅनॉट नीड ब्रेसेस. ओके, विदाउट ब्रेसेस ते इम्पोर्ट होतं की तिथं ग्रीट कंट्रोल शिफ्ट झेड GREET. ओके, आणि कॉमा सेपरेटेड. इथं काय झालं बघा की मी ग्रीट नावाचं जे फंक्शन आहे ना विदाउट या ब्रेसेसमध्ये ॲड करू शकतो. जर मी ही ग्रीट नावाचं फंक्शन या ब्रेसेसमध्ये जर ॲड केलं, ओके, त्याला नॉर्मल फंक्शनवाने मी ट्रीट केलं तर ते एरर देणार आहे. जसं कन्सोल डॉट लॉगमध्ये सपोज ग्रीट, आणि त्या ग्रीटला डबल कोटमध्ये ओमकार नावाचा पॅरामीटर पाठवला, सेव्ह केलं, CLS नोड मेन डॉट JS. आता बघा त्यानं काय एरर दिला, इम्पोर्ट ॲड सब आणि ग्रीटला त्यानं बघा अंडरलाईन पण दिली, फ्रॉम ॲट टू JS सिंटॅक्स एरर, द रिक्वेस्टेड मॉड्यूल डज नॉट प्रोव्हाइड अँड एक्सपोर्ट नेम्ड ग्रीट. ओके, म्हणजे काय करते की ग्रीट नावाचं का त्याला फंक्शनच नाही कळत. मग त्यासाठी काय करायचं, हे ग्रीट नावाचं फंक्शन इथं आणि कॉमा CLS नोड मेन डॉट JS आलं का, हॅलो ओमकार, असं तुम्ही डिफॉल्ट फंक्शन जे असतं ना, आणि ते एकच असतं प्रत्येक फाईलमध्ये आहे ना, एकच फंक्शन असतं, मल्टिपल फंक्शन्स नसतात.